बऱ्याच काळापासून माणसाच्या मनात हा प्रश्न निर्माण होत आहे की जीवन इतके कठीण का आहे, आपल्याला फक्त दुःखच का मिळते आणि आपण या सगळ्यातून कसे बाहेर पडू शकतो. भगवान श्रीकृष्ण आपल्या शिकवणीद्वारे या प्रश्नाचे उत्तर देतात. श्रीकृष्ण म्हणतात की जीवनातील प्रत्येक परिस्थिती ही एक परीक्षा असते. ज्या व्यक्तीला या परीक्षेत संयम आणि श्रद्धा असते त्यालाच जीवनाचा खरा विजेता म्हणतात. कधी कधी जेव्हा आपल्यासमोर मोठा अंधार येतो, जेव्हा मार्ग दिसत नाही आणि जेव्हा आशेचा किरणही विझलेला दिसतो, तेव्हा आपण हे लक्षात ठेवले पाहिजे की अंधार कितीही खोल असला तरी सूर्याला उगवण्यापासून कोणीही रोखू शकत नाही. श्रीकृष्ण स्पष्ट करतात की दुःख आणि अडचणी आपल्याला तोडण्यासाठी येत नाहीत, तर आपल्याला बळकट करण्यासाठी येतात. ज्याप्रमाणे तलवार लोखंड गरम करून बनवली जाते, त्याचप्रमाणे माणूस अडचणींमधून गेल्यानंतरच चमकतो. एकदा एका शिष्याने त्याच्या गुरूंना विचारले, गुरुदेव, जीवन इतके संघर्षाने भरलेले का आहे? संकटे वारंवार का येतात आणि आपल्याला त्रास देतात? गुरु हसले आणि म्हणाले, बाळा, जर मातीत कधीच पाऊस पडला नाही तर ते कठीण होईल. जर शेतकरी शेत नांगरला नाही तर धान्य पिकणार नाही. आणि जर एखाद्या व्यक्तीला अडचणींचा सामना करावा लागला नाही तर त्याचा आत्मा कधीही प्रौढ होणार नाही. अडचणी हा शाप नाही तर देवाने दिलेले वरदान आहे. जीवनातील प्रत्येक चढउतार आपल्याला एक नवीन धडा शिकवतो. जेव्हा आपण हरतो तेव्हा आपण संयम शिकतो. जेव्हा कोणी आपला विश्वासघात करतो तेव्हा आपण विवेक शिकतो. जेव्हा काळ कठीण असतो तेव्हा आपण धैर्य शिकतो. श्रीकृष्ण म्हणतात की माणूस तो असतो जो प्रत्येक परिस्थितीत शांत आणि स्थिर राहू शकतो. ज्याप्रमाणे खोल समुद्र लाटांनी विचलित होत नाही, त्याचप्रमाणे शहाणा माणूस सुखदुःखाने विचलित होत नाही. जर आज तुमच्या जीवनात संघर्ष असेल तर लक्षात ठेवा, हाच संघर्ष उद्याची सर्वात मोठी ताकद बनेल. श्रीकृष्ण आपल्याला शिकवतात की प्रत्येक समस्येमागे देवाची योजना लपलेली असते. आपण फक्त धीर धरला पाहिजे आणि काम करत राहिले पाहिजे. एक शेतकरी होता. त्याची जमीन कोरडी होती. पिके वारंवार नष्ट होत होती. गावकरी त्याची चेष्टा करत होते, पण शेतकरी निराश झाला नाही. तो दररोज शेतात जाऊन बी पेरायचा आणि देवाला प्रार्थना करायचा. वर्षानुवर्षांनी अचानक हवामान बदलले, पाऊस पडला आणि त्याच्या जमिनीतून इतके पीक आले की संपूर्ण गाव स्तब्ध झाले. श्रीकृष्णाचं म्हणणं आहे की तुमचे काम करत राहा, परिणामाची काळजी करू नका. देव योग्य वेळी त्याचे फळ नक्कीच देईल. संघर्षाला घाबरू नका. तोच संघर्ष तुम्हाला त्या ठिकाणी घेऊन जाईल ज्यासाठी तुम्ही जन्माला आला आहात. मानवी जीवनाचा सर्वात मोठा आधार म्हणजे त्याची नाती. कुटुंब, मित्र आणि समाज हे असे धागे आहेत जे आपल्याला एकत्र ठेवतात. पण जेव्हा हे धागे कमकुवत होतात, जेव्हा नात्यांमध्ये भेगा पडायला लागतात, तेव्हा जीवनाचे ओझे आणखी जड होते. भगवान कृष्ण आपल्याला शिकवतात की नाती केवळ रक्ताने किंवा नावाने बनत नाहीत, तर विश्वास, प्रेम आणि त्यागाने बनतात. निस्वार्थ प्रेम असेल तरच नाते टिकते. कुरुक्षेत्राच्या युद्धात अर्जुन निराश झाला तेव्हा श्रीकृष्णांनी सर्वात प्रथम हे स्पष्ट केले. तो म्हणाला की अर्जुना, तुझे माझ्याशी असलेले नाते फक्त सारथी आणि योद्ध्यासारखे आहे असे समजू नकोस. आमच्यामध्ये विश्वासाचे नाते आहे. जोपर्यंत तू माझ्यावर विश्वास ठेवतोस तोपर्यंत तुझी ढाल अतूट राहील. प्रत्येक मानवी जीवनासाठी हा धडा आहे. नात्यांमध्ये विश्वास ही सर्वात मोठी संपत्ती आहे. जर विश्वास तुटला तर नाते कितीही मोठे असले तरी ते टिकू शकत नाही. एक घटना ऐका. दोन मित्र एका शहरात राहत होते. दोघेही लहानपणापासून एकत्र होते. एके दिवशी काही छोट्या वादामुळे त्यांच्यात अंतर निर्माण झाले. प्रथम संभाषण कमी झाले, नंतर भेटीगाठीही थांबल्या. काळ गेला आणि त्यांच्यातील अंतर अधिकच वाढले. वर्षानुवर्ष त्यांच्यापैकी एकाला मोठ्या संकटाचा सामना करावा लागला. त्याच्याकडे ना पैसा होता ना आधार. तेवढ्यात त्याचा जुना मित्र, ज्याच्याशी त्याचे भांडण होते, तो त्याच्या दाराशी आला. काहीही न बोलता त्याने त्याला मदत केली आणि म्हणाला, मैत्री ही एक अशी वनस्पती आहे जिला वेळेवर पाणी न मिळाल्यास कोमेजून जाते, परंतु जर मुळे खोलवर असतील तर ती वनस्पती पुन्हा जिवंत होऊ शकते. श्रीकृष्ण हेच शिकवतात की नातेसंबंध कधीतरी तुटू शकतात, परंतु जर त्यात सत्यता आणि निस्वार्थीपणा असेल तर ते नाते पुन्हा जिवंत होऊ शकते. माणसाने नेहमीच आपल्या प्रियजनांना महत्त्व देण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आयुष्यात नंतर पैसा आणि मदत येते. प्रथम ते लोक येतात जे प्रत्येक परिस्थितीत आपल्या सोबत उभे राहतात. जर आपण त्यांना गमावले तर आयुष्यात आपल्याला कितीही यश मिळाले तरी ते अपूर्णच राहील. श्रीकृष्ण म्हणतात की नाते संबंधांचे रक्षण करा. विश्वास तुटू देऊ नका. जिथे विश्वास असतो तिथे आनंद असतो.
जिथे विश्वास नसतो तिथे फक्त एकटेपणा असतो. नातेसंबंध केवळ दिखाव्यावर चालत नाहीत, त्यांची देखभाल आणि काळजी घेतली पाहिजे. जर आपण आपले नातेसंबंध जपायला शिकलो तर आयुष्यातील अर्धा भार आपोआप हलका होईल. माणूस अनेकदा असा विचार करतो की त्याचे जीवन नशिबावर अवलंबून असते. जर नशिबाने त्याला साथ दिली तर त्याला सर्व काही मिळेल, आणि जर नशीब त्याच्या विरुद्ध असेल तर कठोर परिश्रम देखील व्यर्थ जातील. परंतु श्रीकृष्णाचा संदेश पूर्णपणे वेगळा आहे. त्यांनी गीतेत म्हटले आहे, तुम्हाला फक्त तुमच्या कर्मांवर अधिकार आहे, परिणामांवर नाही. म्हणून तुमचे कर्तव्य पार पाडा, परिणामांची चिंता करू नका. हे विधान आपल्याला स्पष्ट करते की नशीब नावाची एखादी गोष्ट स्वतःहून काम करत नाही. नशिबाची निर्मिती तेव्हाच होते जेव्हा माणूस त्याचे काम करतो. जो काम सोडून देतो आणि सर्व काही नशिबावर सोपवतो तो थांबतो. जो काम करतो फक्त त्याच्याकडेच नशीब बदलण्याची शक्ती असते. एका साधू आणि एका तरुणाच्या घटनेवरून ही गोष्ट स्पष्ट होते. एक तरुण साधूकडे आला आणि म्हणाला, गुरुदेव, मी कठोर परिश्रम करतो पण फळ मिळत नाही. कदाचित माझे नशीब वाईट असेल. ऋषींनी शांतपणे उत्तर दिले, बाळा, बी पेरणे हे तुझे काम आहे, त्याला पाणी देणे हेही तुझे काम आहे, पण बी झाड बनणे हे वेळेवर अवलंबून असते. जर तू बी पेरले नाहीस तर वेळ काय करेल? नशीबही तुला फक्त काम करतानाच साथ देईल. हे ऐकून त्या तरुणाला समजले की समस्या नशिबात नाही तर त्याच्या अपूर्ण कामात आहे. जेव्हा माणूस पूर्ण मनाने आणि पूर्ण समर्पणाने काम करतो तेव्हा फळ निश्चितच वेळेवर मिळते. जसा शेतकरी दरवर्षी पीक पेरतो, कधी कधी हवामान चांगले असते आणि पीक भरपूर असते, तर कधी कधी हवामान प्रतिकूल असते आणि नुकसान होते. पण शेतकरी आपले कष्ट सोडत नाही. त्याला माहित आहे की जर एकदा नुकसान झाले तर पुढच्या वेळी पीक चांगले होऊ शकते. श्रीकृष्ण म्हणतात की नशिबाला दोष देणे सोपे आहे, परंतु काम करणे कठीण आहे. खरा योद्धा तोच असतो जो अडचणीतही काम करत राहतो. आयुष्यात अनेक वेळा आपल्याला असे वाटेल की कष्टाचे फळ लगेच मिळत नाही, पण ज्यांच्याकडे धीर आहे त्यांनाच यश मिळते. समुद्राच्या खोलीपर्यंत पोहोचण्यासाठी गोताखोराला अनेक वेळा डुबकी मारावी लागते. मोती एकाच वेळी सापडत नाही. नशिबावर विश्वास ठेवा, पण त्याहूनही अधिक तुमच्या कृतींवर विश्वास ठेवा. नशीब फक्त त्यांनाच साथ देते जे कधीही कठोर परिश्रम करणे थांबवत नाहीत. जीवनातील सर्वात मोठी परीक्षा म्हणजे जेव्हा आपल्याला वाट पाहावी लागते. माणसाला जलद फळ हवे असते. त्याला वाटते की जर त्याने आज कठोर परिश्रम केले असतील तर त्याला उद्या फळे मिळतील. पण श्रीकृष्ण शिकवतात की धीर हीच यशाची गुरुकिल्ली आहे. गीतेत ते म्हणतात, जो साधक धीर धरतो आणि वेळेचा आदर करतो तो जीवनाच्या सर्वोच्च उंचीला स्पर्श करतो. जेव्हा अडचणी येतात तेव्हा माणूस अनेकदा निराश होतो, पण जर कोणी धीर धरला आणि वेळेला त्याचे काम करू दिले तर ती अडचण देखील संधीत बदलते. जसा बीजाला झाड बनण्यास वेळ लागतो त्याचप्रमाणे आपल्या कृतींची फळे देखील हळूहळू पिकतात. एक गरीब माणूस दररोज नदीकाठची माती खणून घरी आणायचा आणि विटा बनवायचा. त्याचे स्वप्न होते की एके दिवशी तो एक कायमचे घर बांधेल. लोक त्याची चेष्टा करायचे आणि म्हणायचे की तुझ्या या कष्टाचा कधीही उपयोग होणार नाही. पण तो माणूस निराश झाला नाही. तो वर्षानुवर्ष धीराने काम करत राहिला. हळूहळू त्याने इतक्या विटा गोळा केल्या की त्याने त्याच्या गावातील सर्वात सुंदर घर बांधले. लोकांना नंतर समजले की वेळ आणि संयमाने केलेल्या छोट्याशा प्रयत्नानेही मोठे परिणाम मिळू शकतात. श्रीकृष्ण आपल्याला समजावून सांगतात की घाई केल्याने अनेकदा नुकसान होते. जो माणूस धीर धरू शकत नाही तो वाटेतच हार मानतो, पण जो धीर धरतो तोच गंतव्यस्थानावर पोहोचतो. समुद्राचे पाणीही प्रत्येक थेंबाने भरलेले असते, तसेच दररोज छोट्या छोट्या प्रयत्नांनीही आपले यश मिळते. श्रीकृष्ण म्हणतात, जो मनावर नियंत्रण ठेवतो आणि धीराने वागतो तोच खरा साधक असतो. काळाचे रहस्य तोच समजू शकतो. धीर धरा आणि वेळेवर विश्वास ठेवा. आज जर अडचण आली तर उद्या नक्कीच प्रकाश येईल.
जो संयमाला आपला साथी बनवतो तो कधीही अपयशी ठरत नाही. माणसाचा सर्वात मोठा धर्म म्हणजे सत्याचे अनुसरण करणे. पण आयुष्यात असे अनेक क्षण येतात की जेव्हा असत्य सोपे आणि आकर्षक वाटते. कधी स्वार्थामुळे, कधी भीतीमुळे किंवा कधी लोभामुळे माणूस असत्याचा मार्ग निवडतो. भगवान श्रीकृष्ण आपल्याला इशारा देतात की असत्य थोड्या काळासाठी फायदे देऊ शकते, परंतु शेवटी त्याचे परिणाम नेहमीच विनाशकारी ठरतात. महाभारताचे पूर्ण युद्ध सत्य आणि असत्यामधील या संघर्षाचे प्रतीक आहे. कौरवांचे सैन्य मोठे होते, त्यांच्याकडे प्रचंड शक्ती आणि संपत्ती होती, परंतु ते असत्याच्या बाजूने उभे राहिले. पांडवांची संख्या कमी होती, परंतु धर्म आणि सत्य त्यांच्या सोबत होते. शेवटी सत्य स्वीकारणाऱ्यांचाच विजय झाला. बाजारात कापड विकणारा एक व्यापारी होता. अधिक नफा मिळवण्याच्या इच्छेने तो आपल्या कापडाचा दर्जा लपवून ग्राहकांना खोटे बोलायचा. त्याचा व्यवसाय काही काळ वाढला, पण हळूहळू लोकांना त्याची धूर्तता समजली. विश्वास तुटताच त्याचा व्यवसाय कोसळला आणि त्याला घरोघरी भटकावे लागले. दुसरीकडे त्याच शहरात आणखी एक व्यापारी होता जो प्रामाणिकपणे व्यवसाय करीत असे. तो कधीही खोटे बोलत नसे. जरी त्याला तोटा सहन करावा लागला तरी कालांतराने त्याच्या प्रामाणिकपणाने लोकांच्या हृदयात स्थान मिळवू लागले आणि त्याचा व्यवसाय भरभराटीला येऊ लागला. श्रीकृष्ण म्हणतात की सत्याचा मार्ग कठीण असू शकतो, परंतु त्याचे फळ अमर असते. असत्याचा मार्ग सोपा वाटतो, परंतु त्याचा शेवट विनाशात होतो. जीवनातील कठीण परिस्थितीतही आपण सत्य सोडले नाही तर आपले मन शांत राहते. असत्याचे कितीही आकर्षक असले तरी ते मनाला आतून तोडते. सत्याच्या मार्गावर चालणाऱ्या व्यक्तीला अडचणी येतात, परंतु शेवटी त्याला आदर आणि यश मिळते. नेहमी सत्याचे समर्थन करा. सत्याचा मार्ग लांब आणि कठीण वाटू शकतो, परंतु तो मार्ग शेवटी तुम्हाला चिरस्थायी आनंद आणि शांती देईल. लोभ हे जीवनातील दुःखाचे सर्वात मोठे कारण आहे. जेव्हा माणूस आपल्या गरजेपेक्षा जास्त मिळवण्याची इच्छा करतो तेव्हा त्याचे संतुलन बिघडते. श्रीकृष्ण म्हणतात, लोभात अडकलेला माणूस कधीही समाधानी होऊ शकत नाही. समाधान हेच खरे धन आहे. लोभी माणसाकडे कितीही संपत्ती किंवा समृद्धी असली तरी त्याचे मन रिकामे राहते. त्याच्या इच्छा कधीच पूर्ण होत नाहीत आणि शेवटी ती इच्छा त्याला दुःखात बुडवते. या उलट समाधानी माणूस मर्यादित साधन संपत्ती असूनही आनंदी राहतो. त्याचे मन शांत असते आणि तो प्रत्येक परिस्थितीत आनंद अनुभवतो. जीवन सोपे करा, लोभ सोडून द्या आणि समाधान स्वीकारा. हा खऱ्या आनंदाचा आणि शांतीचा मार्ग आहे. माणूस ज्याची संगत ठेवतो तोच बनतो. चांगल्या लोकांच्या संगतीने विचार शुद्ध होतात आणि वाईट लोकांच्या संगतीने माणूस पडतो. श्रीकृष्ण सांगतात की ज्याप्रमाणे दिव्याची ज्योत वाऱ्याच्या दिशेने वागते, त्याचप्रमाणे संगत माणसाची दिशा ठरवते. चांगली संगत मनाला उंचीवर घेऊन जाते, तर वाईट संगत हळूहळू जीवनाला अंधारात ढकलते. म्हणून संगत निवडताना काळजी घेतली पाहिजे. जिथे सत्य, ज्ञान आणि सद्गुण असतात तीच संगत खऱ्या प्रगतीकडे घेऊन जाते. माणसाची सर्वात मोठी लढाई बाहेरून नाही तर आत असते. मनावर नियंत्रण ठेवणे ही सर्वात कठीण साधना आहे. ज्याने मनावर विजय मिळवला आहे त्याच्यासाठी जगात कोणताही विजय कठीण नाही. श्रीकृष्ण म्हणतात, मनुष्य स्वतःचा मित्र आणि शत्रू देखील असतो. नियंत्रित मन मित्र बनते आणि अनियंत्रित मन शत्रू बनते. मनाची चंचलता माणसाला अस्थिर बनवते, पण ध्यान, संयम आणि सतत अभ्यासाने मन स्थिर करता येते. केवळ स्थिर मनच योग्य मार्ग दाखवते आणि जीवनाला अर्थपूर्ण बनवते. जीवनाचा आधार कर्म आहे. काम केल्याशिवाय प्रगती शक्य नाही आणि आनंदही मिळत नाही. श्रीकृष्ण गीतेत म्हणतात की काम हा माणसाचा धर्म आहे. जो कामापासून पळून जातो त्याला फक्त आळस आणि दुःखच मिळते, पण जो कामाला पूजा समजून करतो त्याला जीवनात आनंद आणि यश दोन्ही मिळते. जो माणूस परिणामाची चिंता न करता काम करतो तो नेहमीच शांत राहतो. त्याची एकाग्रता परिणामावर नाही तर कामावर असते. हे निस्वार्थ काम त्याला उत्कृष्टतेकडे घेऊन जाते. भीती माणसाचे स्वातंत्र्य हिरावून घेते. जो भीतीत जगतो तो कधीही त्याची शक्ती ओळखू शकत नाही. श्रीकृष्ण म्हणतात, ज्याला सत्याचे ज्ञान आहे आणि जो देवावर विश्वास ठेवतो त्याच्यासाठी भीतीचे अस्तित्व नाही. भीती ही केवळ मनाची कल्पना आहे. जेव्हा श्रद्धा आणि धैर्य जागृत होते तेव्हा भीती आपोआप नाहीशी होते. केवळ निर्भय मनच खरे काम करण्यास आणि जीवन पूर्णत्वाने जगण्यास सक्षम असते. अहंकार हा मूळ आहे ज्यापासून सर्व प्रकारची अधोगती सुरू होते. जेव्हा एखाद्या व्यक्तीला त्याच्या ज्ञानाचा, शक्तीचा किंवा संपत्तीचा अभिमान वाटतो तेव्हा तो इतरांना लहान समजू लागतो. श्रीकृष्ण म्हणतात, अहंकारी माणूस कधीही सत्य पाहू शकत नाही. अहंकार त्याची बुद्धिमत्तेला व्यापतो. नम्रता माणसाला महान बनवते.
ज्याच्या आत अहंकार नसतो त्याच्याकडे प्रत्येक परिस्थितीत शिकण्याची आणि पुढे जाण्याची क्षमता असते. नम्रतेतून मिळणारा आदर कायमचा असतो, तर अहंकारातून मिळणारा आदर क्षणिक असतो. जीवनाचा खरा आनंद घेण्याचा मार्ग सेवेतून असतो. जेव्हा एखादी व्यक्ती फक्त स्वतःसाठी जगते तेव्हा त्याचे आनंद मर्यादित असतो, पण जेव्हा तो इतरांसाठी काही करतो तेव्हा तेच कृत्य त्याला खरे समाधान देते. श्रीकृष्ण आपल्याला सांगतात की सेवा ही केवळ दान देण्यापुरती मर्यादित नाही. मृदू शब्द बोलणे, कोणाचे दुःख वाटून घेणे, गरजूंना मदत करणे हे सर्व सेवेचे प्रकार आहेत. जो व्यक्ती सेवेला आपल्या जीवनाचा भाग बनवतो त्याचे हृदय शुद्ध होते आणि त्याचे जीवन अर्थपूर्ण बनते. जोपर्यंत माणूस अहंकार आणि स्वार्थाने बांधलेला असतो तोपर्यंत त्याला शांती मिळत नाही. जेव्हा तो आपले कर्म आणि जीवन देवाच्या चरणी समर्पित करतो तेव्हा खरी शांती मिळते. श्रीकृष्ण म्हणतात की शरणागती म्हणजे पराभव स्वीकारणे नव्हे, तर पूर्ण भक्तीने आपले कर्तव्य करणे आणि त्याचे परिणाम देवावर सोपवणे. समर्पित माणूस परिस्थितीमुळे विचलित होत नाही. त्याच्यासाठी सुख आणि दुःख समान होतात आणि तो सर्व परिस्थितीत संतुलित राहतो. मैत्री म्हणजे फक्त एकत्र बसणे किंवा एकत्र वेळ घालवणे नाही. खरा मित्र तो असतो जो कठीण काळातही तुमच्या सोबत उभा राहतो आणि तुम्हाला योग्य मार्ग दाखवतो. श्रीकृष्ण आणि सुदामाची मैत्री याचे उत्तम उदाहरण आहे. संपत्ती, प्रतिष्ठा किंवा परिस्थिती यांच्या मैत्रीत काहीही आड येत नाही. श्रीकृष्ण सांगतात की मैत्री स्वार्थावर आधारित नसते, तर विश्वास आणि प्रेमावर आधारित असते. अशी मैत्री जीवनाला बळ देते आणि प्रत्येक अडचणीला सोपे करते. माणूस बाह्यवर्ग जिंकण्यात व्यस्त असतो, परंतु खरा विजय स्वतःला जाणण्यात आहे. जो स्वतःमधील सत्य ओळखतो तोच मुक्त होतो. श्रीकृष्ण म्हणतात की आत्मा जन्म घेत नाही आणि मरत नाही, तो शाश्वत अविनाशी आहे. ज्याला हे सत्य कळते तो भय, आसक्ती आणि भ्यासापलीकडे जातो. आत्मज्ञान माणसाला स्थिर बनवते आणि प्रत्येक परिस्थितीत त्याला धैर्य देते. हे ज्ञान जीवनाला प्रकाशमान करते. जीवनात सर्वत्र संतुलन आवश्यक आहे. अति अन्न, अति झोप किंवा अति कष्ट, प्रत्येक अतिरेक शेवटी नुकसानच घडवतो. श्रीकृष्ण म्हणतात की जो व्यक्ती संयमित जीवन जगतो तोच खरा योगी असतो. जो सुखांमध्ये रमत नाही किंवा अतिरेक करत नाही तोच स्थिर राहतो. संतुलन मनाला शांत करते आणि शरीर निरोगी ठेवते. हे संतुलन जीवन यशस्वी आणि आनंदी बनवते. क्षमा केल्याने इतरांनाच नव्हे तर स्वतःलाही मुक्ती मिळते. जेव्हा एखादी व्यक्ती राग आणि सुडाच्या भावनांना धरून राहते तेव्हा त्याचे हृदय जड होते. श्रीकृष्ण म्हणतात की क्षमा करणाराच खरोखर शक्तिशाली असतो. कारण बदला घेणे सोपे असते, परंतु क्षमा करणे ही महानता असते. क्षमेने नातेसंबंध सुधारतात आणि हृदय हलके होते. हा गुण माणसाला देवाच्या जवळ घेऊन जातो. जिथे श्रद्धा असते तिथे मार्ग आपोआप उघडतात. श्रद्धेशिवाय केलेले कोणतेही काम अपूर्ण राहते. पण जेव्हा एखादी व्यक्ती पूर्ण श्रद्धा आणि समर्पणाने काही करते तेव्हा यश निश्चित असते. श्रद्धा हा असा दिवा आहे जो अंधारातही प्रकाश देतो आणि पुढे जाण्याची दिशा दाखवतो. वेळ ही सर्वात मौल्यवान संपत्ती आहे. एकदा गेलेला वेळ कधीही परत येत नाही. श्रीकृष्ण म्हणतात की जो व्यक्ती वेळेचा आदर करतो त्यालाच जीवनात यश मिळते. आळस आणि कामात दिलगिरी ही वेळेचा अपव्यय आहे, जी हळूहळू संधी हिरावून घेते. वेळेचा योग्य वापर जीवनाला महान बनवतो. प्रत्येक क्षणाला अर्थपूर्ण बनवणे हेच खरे ज्ञान आहे. मनाची शांती ही सर्वात मोठी संपत्ती आहे. श्रीकृष्ण म्हणतात की जर मन अस्थिर राहिले तर जीवनातील प्रत्येक आनंदाचा अनुभव अपूर्ण राहील. ताणतणाव आणि चिंतेमुळे मन अशांत राहते, पण जो व्यक्ती ध्यान आणि योग्य विचाराने चालतो त्याचे मन नेहमीच शांत राहते. शांती मिळवण्यासाठी मोठ्या जागेची किंवा कोणत्याही विशेष गोष्टीची आवश्यकता नसते. जेव्हा आपण आपले विचार आणि कृती संतुलित करतो तेव्हा ती आतून येते. शांतीचा अनुभव जीवन सोपे आणि आनंदी बनवते. मनाची शांती ही खरी संपत्ती आहे, जी कधीही हिरावून घेता येत नाही. श्रीकृष्ण म्हणतात की फक्त विचार करून काहीही होत नाही. काम करणे आवश्यक आहे. फक्त इच्छा बाळगल्याने कोणतेही फळ मिळत नाही, परंतु योग्य दिशेने केलेले काम जीवन बदलू शकते. कर्माचे मूल्य त्याच्या प्रमाणात नाही, तर त्याच्या उद्देशाने आणि प्रामाणिकपणाने ठरवले जाते. जो व्यक्ती आपल्या कृतींमध्ये पूर्णपणे समर्पित असतो त्याला जीवनात यश आणि समाधान दोन्ही मिळते. कर्म करताना परिणामाची चिंता करू नका. महत्वाची गोष्ट म्हणजे कर्म शुद्ध मनाने आणि चांगल्या हेतूने केले पाहिजे. योग्य कर्म मनाचे समाधान वाढवते आणि आत्मविश्वास वाढवते. यामुळे जीवनात स्थिरता आणि मानसिक शांती येते. श्रीकृष्ण म्हणतात की
केवळ पुस्तकांमधून ज्ञान मिळवणे पुरेसे नाही. जीवनात अनुभव देखील तितकाच महत्वाचा आहे. जो माणूस आपल्या अनुभवांमधून शिकतो तो जीवनातील आव्हानांना चांगल्या प्रकारे तोंड देऊ शकतो. अनुभवांमधून मिळालेली समज आणि शहाणपण हा खऱ्या ज्ञानाचा आधार आहे. चुकांना घाबरू नका. प्रत्येक चूक ही एक धडा असते आणि प्रत्येक धडा तुम्हाला अधिक मजबूत आणि शहाणा बनवतो. शिक्षण आणि अनुभवाचे योग्य संयोजनच जीवनात संतुलन आणि यश आणते. जो व्यक्ती दोन्हीचा योग्य वापर करतो तो प्रत्येक परिस्थितीत स्थिर आणि यशस्वी राहतो. श्रीकृष्ण म्हणतात की आत्मविश्वास आणि संयम ही जीवनाची दोन सर्वात मोठी शक्ती आहेत. जेव्हा तुमच्याकडे आत्मविश्वास असतो तेव्हा तुम्ही कोणत्याही आव्हानाला तोंड देऊ शकता. संयमाशिवाय आत्मविश्वास देखील अपूर्ण राहतो. जीवनातील प्रत्येक गोष्ट लगेचच साध्य होत नाही. त्यामुळे प्रत्येक ध्येय साध्य करण्यासाठी वेळ आणि प्रयत्न आवश्यक असतात. अपयश आल्यावर घाबरू नका. प्रत्येक अपयश हे तुम्ही शिकत आहात आणि पुढे जात आहात याचे लक्षण आहे. तुमच्यातील शक्तीवर विश्वास ठेवा आणि संयमाने तुमच्या ध्येयाकडे वाटचाल करा. जीवनातील सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे स्वतःवर विश्वास आणि सकारात्मक दृष्टिकोन. परिस्थिती कशीही असो, तुमचा दृष्टिकोनच तुम्हाला पुढे घेऊन जातो. तुमचे विचार हीच तुमची ताकद आहे. जर तुम्ही सकारात्मक विचार केला तर कठीण काळही संधींमध्ये बदलू शकतो. संयम, आत्मविश्वास आणि योग्य दिशेने सतत प्रयत्न हे जीवनाचे सार आहे. कधीही हार मानू नका. तुमचे कठोर परिश्रम, तुमचा प्रामाणिकपणा आणि तुमचे समर्पण तुम्हाला अखेर यशाकडे घेऊन जाईल. श्रीकृष्णांचे हे वचन तुमच्या जीवनात स्वीकारा आणि प्रत्येक दिवस चांगला बनवा.